अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे। महायुतीतील जागा वाटपाचे घोडे अडलेले असल्याने तिन्ही पक्षांची चलबिचल वाढली आहे। एकीकडे राष्ट्रवादी भाजप ही युती होईल असे सांगितले जात असतानाच शिवसेना शिंदे गटाच्या मात्र वेगळ्याच चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे। शिवसेना शिंदे गटातील केडगाव मधील काही नेत्यांनी बुधवारी रात्री कोतकर गटातील नेत्यांच्या भेटी घेतल्याच्या चर्चा रंगल्या। त्यानंतर कोतकरही शिंदे गटात येतील असे सांगितले गेले। या चर्चांनंतर केडगावातील काही शिवसैनिक आक्रमक झाले। 2018 साली केडगावातील 2 शिवसैनिकांची हत्या भानुदास कोतकर व त्यांच्या कुटुंबानेच केली होती। त्यामुळे त्यांना शिवसेनेत घेऊ नये, घेतल्यास आपण थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यासमोर उपोषण करू असा इशारा प्रमोद आनंदा ठुबे यांनी दिला। या सगळ्या प्रकारानंतर मनपा निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आली। नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या घडामोडी सुरू आहेत। जागा वाटपाचे चित्र स्पष्ट न झाल्याने इच्छुक उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील जागा वाटपाचा तिढा बऱ्यापैकी सुटला असून काही प्रभागातील जागांवर चर्चा सुरू आहे। एकीकडे भानुदास कोतकर गटाने गेल्या आठवड्यात भाजपकडे मुलाखती दिल्यानंतर भाजपचे स्थानिक पदाधिकारी आक्रमक झाले। उमेदवारी देताना निष्ठावंतांना न्याय द्या अशी मागणी त्यांनी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्याकडे केली। जिल्हाध्यक्षांची भेट घेतल्यानंतर केडगाव मधील भाजपच्या निष्ठावंतांनी स्वतंत्र बैठक घेतली। या बैठकीत प्रभाग 15, 16 व 17 मधून जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधावा, जुन्या कार्यकर्त्यांना भाजपने 50% जागा द्याव्यात असा निर्णय घेण्यात आला। जर कोतकर गटाला भाजपमधून तिकीट दिलं गेलं तर भाजप पक्ष वाढणार नाही असंही या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। त्यानंतर 2 दिवसांपूर्वी केडगावमधून एक नवीन बातमी समोर आली। शिंदे गटातील 2 पदाधिकाऱ्यांनी महायुतीला डावलून थेट केडगाव मधील कोतकर गटाशी जवळीक साधली। बुधवारी रात्री कोतकर गटातील प्रमुखांची भेट घेऊन केडगावसह शहरातील काही प्रभागांबाबत त्यांच्यात चर्चा झाली अशी माहिती काही सूत्रांकडून मिळाली। नेप्ती रोडवरील एका नेत्याच्या फार्म हाऊसवर ही बैठक झाल्याची चर्चा शहरात रंगली। एकीकडे भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना युतीच्या बातम्या येत असताना व जागा वाटप शेवटच्या टप्प्यात आल्याचे सांगितले जात असताना शिंदे गटातील काही नेत्यांनी थेट कोतकर गटाशी स्वतंत्र संधान साधल्याने एकच खळबळ उडाली। कोतकर गट हा शिवसेनेत येईल अशा चर्चा सुरू असतानाच प्रमोद आनंदा ठुबे यांनी पत्रकारांशी संवाद साधत कोतकर गटाला जोरदार विरोध केला। 2018 साली केडगावमधील शिवसैनिक संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली होती। पोटनिवडणुकीचा वाद विकोपाला गेल्यानंतर हे हत्याकांड घडले होते। त्यात भानुदास कोतकर यांच्या कुटुंबातील काही आरोपी होते। त्यामुळे ज्यांनी शिवसैनिकांची हत्या केली त्यांना शिवसेनेत घेतले जाऊ नये असे मृत वसंत ठुबे यांचे बंधू प्रमोद ठुबे यांचे म्हणणे होते। प्रमोद ठुबे नेमकं काय म्हणाले ते आपण एकदा पाहू। मी प्रमोद आनंदा ठुबे, केडगाव येथील दुहेरी शिवसैनिकांचं हत्याकांड झालेलं आहे त्या अनुषंगाने आज आपलं अहिल्यानगर महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेलं आहे। तरी मला असं समजलं की भानुदास कोतकर आणि त्यांचे सहकारी त्या याच्यात शिंदे गटाकडून उमेदवारी मागत आहेत। तरी माझी अशी विनंती असेल मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना की तुम्ही ज्या शिवसैनिकांना क्रूर हत्या केली, त्यांचे गळे चिरून त्यांना गोळ्या घातल्या, अशांना तुम्ही ज्या मारेकऱ्यांना तुम्ही तुमच्या शिवसेनेमध्ये घेणार का? बरं घेणार तर तुम्ही म्हणतात आम्ही बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत, तर खरे वारसदार आहेत मग तुम्ही अशा गुंडांना, अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तुम्ही शिवसेनेमध्ये घेणार का? बरं घेणार असेल तर का? याचं कारण काय? तुम्ही जर म्हणता आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा आम्ही वारसा पुढे घेऊन चाललो, मग तुम्ही ह्या गुंड माणसांना काय घेता? तुम्हाला दुसरे माणसं नाही का? मग माझा हे प्रश्न आहे, माझ्या भावाची आणि संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची निर्गुण हत्या केलेली आहे। तरी माझं एवढं असंच म्हणणं आहे की त्यांना शिंदे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी भानुदास कोतकर आणि त्यांचे गुंड प्रवृत्तीचे लोक कोणीही केडगावात त्यांना शिवसेनेमध्ये घेऊ नये, माझी एवढी विनंती आहे। तरी माझं सगळं शिवसैनिक जेवढे नगरमध्ये शिवसैनिक असतील त्यांना माझं आव्हान असेल की तुम्ही अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना, जे भानुदास कोतकर किंवा इतर त्याचे कोणी असेल उमेदवार, त्यांना तुम्ही शिवसेनेमध्ये घेणार का? बरं घेणार असेल तर काय तुम्ही हे सगळं केडगाव जे दुहेरी हत्याकांड झालं ते विसरले का? तर विसरले का? विसरले नाही का? तर तुम्हाला माझं एवढंच आव्हान असेल की तुम्ही त्यांना पक्षामध्ये घेऊ नये। बरं घेतलं तर पुढं उद्या परत दुसरा दुहेरी हत्याकांड बी घडू शकतं। दुहेरी हत्याकांड झालं तर तुम्ही त्याची वाट पाहणार का? दुसरं हत्याकांड झालं
तर तुम्ही याच्यावर सगळे शिवसैनिक म्हणून तुमचं काय, तुम्ही फक्त स्वतःच्या खुर्चीसाठी तुम्ही हे करू राहिलेले आहे. हा, मी माझ्या वतीने किंवा माझ्या कुटुंबाच्या वतीने मी तीव्र निषेध करतो आणि यांना शिवसेनेमध्ये घेऊ नये, माझी एवढीच इच्छा आहे. आणि जर घेतलं तर मी पुढचं उपोषण किंवा शिंदे साहेबाच्या दारात मी जाऊन बसणार. हा, आणि पोलीस प्रशासन बी याच्यावर गप्प का आहे. ते पूर्ण केडगाव सुज्ञ जेवढे ग्रामस्थ असतील आपले केडगावचे, त्यांना माझी एवढीच विनंती आहे, त्यांना कोणीही मतदान करू नये किंवा यांच्या प्रचारात सुद्धा सहभागी कोणी होऊ नये. माझी विनंती असेल. जे प्रचारात त्याला साथ देतात किंवा मदत करतात, हे तुमच्या घरात असं घटना व्हावं अशी वाट पाहत आहे का? आणि पोलीस प्रशासनाला बी माझी विनंती आहे की असं जर ही घटना जर असे घडत असन आणि तो जर एकदम निर्दय छातीने जर भांडास खोतकर फिरत असन, तर मग सुज्ञ केडगावकरांनी आणि पूर्ण यांनी किंवा बंदोबस्त करावा, माझी एवढी विनंती असेल. प्रमोद ठुबे यांनी कोतकरांना शिवसेनेत घ्यायला तीव्र विरोध केला. यापूर्वी त्यांना भाजपमध्ये घेण्यासही तेथील भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी विरोध केलाय. त्यामुळे कोतकर गट आता नेमकं काय करेल हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.